चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक या ठिकाणी बघणार आहोत आणि टॉपिकचं नाव आहे डेली यूज सेंटेन्स फॉर ट्रॅव्हल। तर फर्स्ट टॉपिक आहे एट द एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन। पहिला सेंटेन्स, वेअर इज द तिकीट काउंटर। मराठीमध्ये तिकीट काउंटर कुठे आहे। हिंदीमध्ये तिकीट काउंटर कहाँ है। तर बघा, रेल्वे स्टेशनवर गेल्यावर पहिलाच आपला जो प्रश्न असतो आणि तो असतो तिकीट काउंटर कुठे आहे। ठीक आहे, वेअर इज द तिकीट काउंटर। सेकंड वन इज आय वॉन्ट टू बुक अ तिकीट। मराठीमध्ये मला तिकीट बुक करायचे आहे। हिंदीमध्ये मुझे तिकीट बुक करना है। थर्ड वन इज हाउ मच इज द फेअर। मराठीमध्ये भाडं किती आहे। हिंदीमध्ये किराया कितना है। फोर्थ वन इज विच प्लॅटफॉर्म डज द ट्रेन लीव फ्रॉम। मराठीमध्ये ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्म वरून सुटते। हिंदीमध्ये ट्रेन किस प्लॅटफॉर्म से जाती है। टॅक्सी, बस किंवा ऑटो मध्ये। पाचवा सेंटेन्स आहे टेक मी टू दिस ऍड्रेस प्लीज। मराठीमध्ये मला या पत्त्यावर घेऊन चला। हिंदीमध्ये मुझे इस पते पर ले चलिए। बघा, ऑटोमध्ये बसल्यानंतर किंवा टॅक्सीमध्ये बसल्यानंतर नॉर्मली हाच प्रश्न आपण सांगत असतो। सिक्स वन इज हाउ मच विल इट कोस्ट। मराठीमध्ये यासाठी किती पैसे लागतील। हिंदीमध्ये इसके लिए कितना पैसा लगेगा। सेवेंथ वन इज प्लीज ड्राइव्ह स्लोली। मराठीमध्ये कृपया हळू गाडी चालवा। हिंदीमध्ये कृपया गाडी धीरे चलाइए। साइट सीइंग किंवा आस्किंग फॉर हेल्प। पुढचा सेंटेन्स आहे हाउ फार इज दिस प्लेस फ्रॉम हियर। मराठीमध्ये हे ठिकाण इथून किती लांब आहे। हिंदीमध्ये यह जगह यहाँ से कितनी दूर है। नाइन्थ वन इज कॅन यू शो मी द वे। मराठीमध्ये तुम्ही मला रस्ता दाखवू शकता का। हिंदीमध्ये क्या आप मुझे रास्ता दिखा सकते हैं। एंड लास्ट वन इज आय एम न्यू हियर। मराठीमध्ये मी इथे नवीन आहे। हिंदीमध्ये मैं यहाँ नया हूँ। तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा की तुम्हाला पुढचा टॉपिक कोणता पाहिजे आहे। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।